नमस्कार. मी मोरेश्वर बडगे. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. महायुती सरकारचं यावेळेचं अंदाजपत्रकावर चर्चेत बोलताना भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण ऐकताना असं वाटत होतं की विरोधी नेता बोलतोय का? तर महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता नाही आहे. ती गुणी मुनगंटीवार भरून काढतायत का असा प्रश्न त्यांना ऐकताना पडला. मुनगंटीवार यांना बजेट हा विषय नवा नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. एकेकाळी कोर कमिटीमध्ये होते. आता दिवस त्यामुळे मुनगंटीवार नेमकं बोलले. त्यांनी नेमके प्रश्न विचारले. मुनगंटीवार म्हणाले की बघ, बजेट सर्वांनाच खुश करू शकत नाही, पण ज्यांच्या तटात आहे त्यांना पुन्हा का वाढतात? त्यांनी आणखी एक प्रश्न टाकला. मी अधिकाऱ्यांना काही पत्र दिली होती. त्या पत्रात काही प्रश्न विचारले होते. ते प्रश्न बजेटमध्ये येतील, बजेटच्या, पण त्याची कोणी दखल घेतलेली दिसत नाही असं मुनगंटीवार म्हणतायत. मुनगंटीवारने आणखी प्रश्न टाकला. प्रश्न म्हणजे तो बॉम्बच होता. मुनगंटीवार म्हणाले, तुम्ही दाऊसमधून 15 लाख कोटी रुपयाची विदेशी गुंतवणूक आणली म्हणता, पण त्यातून कोणते रोजगार येत आहेत हे तर सांगा. हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना झोपला असेल, कारण दाऊसला तेच गेले होते. आता आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात असं झालं आहे की एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाही. एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाही. त्यामुळे मुनगंटीवार यांना सायडिंगला टाकलं गेलं. मुनगंटीवार म्हणजे अभ्यासू नेते आहेत, त्यांना विषय समजतो, बजेट समजते. बजेट त्यांनी टाकलंही आहे. त्यामुळे म्हणजे त्यांना बाजूला का ठेवलं हा अजूनही प्रश्नच आहे. कारण ते एक म्यान 2 तलवार हा प्रश्न आहे. त्यांना बाजूला टाकलं तेव्हा खूप चर्चा झाल्या की मुनगंटीवार नाराज आहे. मुनगंटीवार यांनी तेव्हाही सांगितलं होतं मी नाराज नाही. आता बजेट चर्चा करताना ते म्हणाले मी नाराज नहीं, पण कुछ मासूम सवालों से हैरान हूं मैं. आता हे मासूम सवाल कोणते जे मुनगंटीवार यांना परेशान करतायत. म्हणजे आता एकेकाळी एक मुनगंटीवार म्हणजे हे भाजपची कोर कमिटी आहे, त्या कोर कमिटीत होते. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होते. चांगले एक टीम स्पिरिट होतं. मग आता असं काय झालं आहे की मुनगंटीवार यांना सायडिंगला टाकलं गेलं. मुनगंटीवार भले म्हणून मी नाराज नाही, पण ते नाराज असणारच. राजकारणात सर्व दिवस सारखे नसतात हे देवेंद्रच्या लक्षात आलं. पण ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार यांना बाजूला का पडू दिलं हाही एक प्रश्न आहे. आता मोदी किंवा अमित शहा त्यांना बाजूला केलं, मग कोणाला घेतलं? तो माणूस तेवढ्या ताकदीचा आहे का की त्याला घ्यायचं म्हणून मुनगंटीवारला बाजूला टाकलं? हे विदर्भाला पडणारे प्रश्न आहेत.
म्हणजे राजकारणासाठी राजकारण आपण समजू शकतो. एकेकाळी फडणवीसांनी ते खेळलं. पंकजा मुंडे, आपले तावडे, विनोद तावडे यांच्याशी फडणवीसांचं जमलं नाही, धुसफूस चालत होती. शेवटी या दोघांनाही घरी बसावं लागलं. आज काची परिस्थिती आहे. पंकजा मुंडे मंत्री आहेत आणि विनोद तावडे दिल्लीत बसून तिकीट वाटताय. तुम्ही ज्यांची तिकीटं कापली ते आता तिकीट वाटतंय. म्हणजे भाजपमध्ये मोठा अजब तुझे सरकार सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे गेल्या विधानसभेला तुम्ही त्यांचं तिकीट कापलं. आता त्यांनीच तिकीट वाटली विधानसभेची. आता महसूल मंत्री आहेत ते. आणि देवेंद्रच्या पाठोपाठ म्हणजे नंबर 2चे नेते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे. म्हणजे भाजपमध्ये मग हे कापाकापी सुरू आहे का? अंतर्गत राजकारण जोर मारतंय का? तसं नसतं तर मुनगट्टीवर बाहेर ठेवायला काही कारण नव्हतं. आतमध्ये ठेवलं असतं त्यांचा फायदाच झाला असता. अजूनही एक जागा रिकामी आहे. फडणवीसांना विचार करता येईल, पण ते आता अवघड दिसतंय. आता अवघड दिसते. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण हे फार वेगळ्या पातळीवर गेलेलं आहे. आता राजकारणात चिखल झाला आहे. हे मुनगंटीवार खरं म्हटलं तर गडकरीच्या गँगमधले, गडकरीच्या जवळ ते गडकरीचे माणूस म्हणून ओळखले जातात. मग गडकरीचा माणूस बाजूला पडतो, हेही आश्चर्य आहे. म्हणजे भाजपवाल्यांना हा आता धडा आहे की तुम्ही कोणाच्यासोबत राहता हे आधी ठरवा. पण देवेंद्र फडणवीसांना म्हणजे मुनगंटीवार यांनी टाकलेले 2 प्रश्न, एक अतिशय नेमके आहेत, त्याची उत्तरं या बजेटमध्ये मिळतील का त्याची शक्यता अवघड आहे. परंतु एक गोष्ट आहे की भाजपच्या इनर कॅबिनेटमध्ये नेमकं काय चालू आहे ते आता सुरुवात झाली आहे. वर्ष 6 महिन्यात तेही कळेल. एकनाथ शिंदे कामाला लागले आहेत. अजितदादा म्हणजे 2 in 1 आहेत. त्यामुळे या भानगडीत देवेंद्र फडणवीसांना पुढे त्रास होऊ नये हीच सदिच्छा. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.